नमस्कार, मी पंडित पंकज गुरुजी त्र्यंबकेश्वरहून आज आपल्याला विशेष जानकारी प्रदान करणार आहे की नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष पूजा त्र्यंबकेश्वर मध्ये करण्याचा काय विशेष महत्व आहे आणि ही पूजा त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या मात्राने कोणत्या प्रकारचं जीवनामध्ये फळ आणि यश वृद्धीची प्राप्ती होत असते। शास्त्रकार म्हणतात की नागपंचमी हा कालसर्प दोष निवारणासाठी सर्वात विशेष मुहूर्त असतो, कारण की श्रावण मास मध्ये सर्व सर्पदेवता हे देवलोकातून त्या एका दिवशीसाठी पृथ्वी लोकामध्ये निवास करत असतात आणि म्हणूनच जो व्यक्ती कालसर्पशी शांती त्र्यंबकेश्वर मध्ये येऊन महादेवांच्या चरणी बसून पूजन कार्य शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न करतो त्याच्या जीवनातले सर्व प्रकारचे कष्ट नाहीशी होतात। जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नोकरी कार्यक्षेत्र व्यवसायाला घेऊन काय अडचण येत असेल तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना वृद्धी प्राप्त होत असते, नोकरी ही मनोवांछित लागत असते। एखाद्या व्यक्तीच्या लग्नामध्ये अडचणी येत असतील तर ही पूजाविधी केल्या मात्राने व्यक्तीच्या लग्नाचा योग जुळून येतो आणि सुयोग्य वर किंवा वधूची प्राप्ती होत असते। ज्याच्या जीवनामध्ये शिक्षणात काय अडचण येत असतील तर ही पूजाविधी केल्या मात्राने व्यक्तीच्या शिक्षणामध्ये एकाग्रता वाढते आणि शिक्षण हे निर्विघ्नतापूर्वक परिपूर्ण होत असतं। एखाद्या व्यक्तीवरती आर्थिक कर्ज वाढलेला असेल तरी ही पूजाविधी केल्या मात्राने व्यक्तीच्या जीवनातून सर्व कर्ज हा नाहीशी होतो आणि धनलाभची प्राप्ती होत असते। जर व्यक्तीच्या जीवनामध्ये संतती सुख प्राप्त होत नसेल तर हे पूजन केल्या मात्राने संतती सुख प्राप्त होत असतं। अशा सर्व प्रकारची माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा आणि अधिक माहितीसाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरावरती संपर्क करा। व्यक्तीला कालसर्प दोष शांती ही त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या मात्राने सर्व प्रकारच्या मनोवांछित फळाची प्राप्ती होत असते आणि म्हणूनच शास्त्रामध्ये वर्णन आहे की मृत्युंजय महादेव त्राहि माम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधने। जो कोणी व्यक्ती भगवंत त्र्यंबकेश्वराच्या शरणी येत असतो त्याच्या जीवनातले सर्व प्रकारचे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे कोणत्याही प्रकारचे अपमृत्यू असतील, अकाल मृत्यूचा योग असेल, कोणत्याही प्रकारचे पापारी कृत्य कर्म असतील, गौहत्यासारखे पाप सुद्धा नाहीशी होतात। अधिक जानकारीसाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा। ओम नमः शिवाय।